कोकणात पावसाचा लपंडाव सुरू. पाऊस लांबणीवर पडल्यानं शेतकरी संकटात. पावसासाठी शेतकऱ्यांचं ग्रामदेवतेला गारहाण. मृग नक्षत्र सुरू होऊन दुसरा आठवडा उलटला. मराठवाड्यामध्ये अजूनही आभाळ कोरडंच. हिंगोलीमध्ये तब्बल 4,07,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी खोळंबली. मोहाडी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा. वाशिमला वादळी वाऱ्याचा फटका. आसेगाव कोयाळी मार्गावरील झाडं कोसळलं. मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद. काँग्रेसच्या काळामध्ये देशावर सर्वाधिक कर्ज. हे कर्ज फेडण्याची वेळ आता आमच्यावर आली आहे. मंत्री रामदास आठवलेंचा काँग्रेसला खोचक टोला. बोगस खतं तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई. यवतमाळच्या एमआयडीसीतील कारखान्यावर कृषी विभागाचा छापा. सुमारे 107 मेट्रिक टन खत जप्त. विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संवर्धनाचा दिवस ठरला. 22 ते 24 जून दरम्यान पदस्पर्श दर्शन बंद. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन. नेरूळच्या कामाक्षी मंदिरामध्ये चोरी. पुजारीचे निघाला चोरटा. तब्बल 15 लाखांचे दागिने लंपास. नेरूळ पोलिसांकडून आरोपीला 2 तासातच अटक. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ नवे लष्कर प्रमुख. 30 जूनला पदभार स्वीकारणार. धीरज सेठ यांना 2 वर्षांचा कार्यकाळ मिळणार. मुंबईमध्ये जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहिमेदरम्यान महिला कामगाराचा मृत्यू. मशीनच्या चाकाखाली आल्यानं मृत्यू. महिला T20 वर्ल्ड कपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान भिडणार. पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज. फुटबॉलच्या महाकुंभात स्वित्झर्लंड कतार सामना 1-1 न बरोबरीत. 95व्या मिनिटाला कतारच्या बुआलेम खोखीच्या अप्रतिम हेडरनं गेम फिरवला.